हे इतके सॉफ्ट असतात, असे हलके ढोक्यासारखे. खूपच छान. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या जुन्या पारंपरिक रेसिपीज आहेत ना, त्याची कमाल आहे. म्हणजे ही सगळी पुस्तकं वाचत असताना लक्षात येतं की काय काय विचार करून अगदी छोट्या छोट्या रेसिपीज तयार केल्या. म्हणजे त्याच्यासमोर मला वाटतं की अरे आपण काहीच कसं काय तयार करत नाही. पण माझं म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, छान छान नवीन नवीन रेसिपीज इन्व्हेंट करा आणि आजचं तुमचं इन्व्हेन्शन उद्याची परंपरा असेल, एवढं लक्षात ठेवा. असाच एक जुना पदार्थ, तांदूळाची दिवशी. छान आहे पदार्थ, अप्रतिम आहे, सोपा आहे, पण लागतो मात्र खरंच अप्रतिम. चला सुरुवात करू. हा छान सुवासिक तांदूळ जो आहे तो आपण एका पाण्याने धुवून घेतला, नंतर सावलीमध्ये वाळत घातला. याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करू, याचा रवा काढू. पारंपरिक रेसिपी, पारंपरिक पदार्थ आहे, तर ह्याला मिक्सरमध्ये करण्यापेक्षा पाट्यावरवंटावर वाटलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं. पण एनिवे सध्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. 1 वाटीबरोबर पाणी आणि 1 वाटी हा तांदूळाचा रवा. साधारण 1-1.5 चमचा मी दही घातलं. चवीनुसार मीठ. जिरे. बारीक चिरलेली कोथिंबीर. हिरवी मिरची. हे सगळं छान एकत्र करायचं. थोडी साखर. एक वाटी नारळाचा किस, ओला नारळ. गॅस आपण बंद करू. ह्याला एक 5 मिनटं झाकून ठेवू. ह्याला छान वाफ आली आहे. आणि हे हलक्या हाताने याच्या मुठ्या बनवून घ्यायच्या. हे सगळे असे छान लावून झाले की याला फोडणी टाकायची आणि त्यासाठी माऊली घाणीचं तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी, थोडी कोथिंबीर आणि नंतर हिंग घालायचं, म्हणजे हिंग जळत नाही. ही फोडणी जी आहे हे आपल्याला हे इतके सॉफ्ट असतात, असे हलके ढोक्यासारखे. खूपच छान. क्या बात आहे. ना सोडा ना इनो, फक्त त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण इन्ग्रेडियंट्स वापरले, अप्रतिम प्रकार झालेला आहे. तर ही तांदळाची दिवशी तुम्ही कुठल्याही दिवशी करा, पण नक्की करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या दिवशी माझी आठवण करा.